पुण्यामध्ये काल रात्री पॉर्श पॅनामेरा या स्पोर्ट्स कारनं एका दुचाकीला धडक दिली। यामध्ये 2 IT अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला। आरोपी कार चालक वेदांत अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रह्मा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे। या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेदांतला जमावानं चोप देत पोलिसांच्या हवाली केलं। विशेष म्हणजे वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या पॉर्श कारला नंबर प्लेटच नव्हती। या अपघातात अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या तरुणींचा जागीच मृत्यू झाला। हे दोघेही पुण्यातील एका IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होते। या अपघातानंतर पुण्यातील पब आणि बार्सना रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। अपघातातील पॉर्श स्पोर्ट्स कार सध्या येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेली आहे। तिथनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। काही कोटी रुपये किंमत असलेल्या या पोर्शे कारला ना पुढे नंबर प्लेट आहे ना पाठीमागे नंबर प्लेट आहे। पुण्यातील ब्रह्मा कॉर्पोरेशन या नामांकित बांधकाम व्यावसायिक असलेल्या विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा वेदांत अग्रवाल ही कार चालवत होता आणि पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये या पोर्शे कारनी रात्री 2:30 वाजता ही जी दुचाकी आपण पाहतो आहोत या दुचाकीची अवस्थाच सगळं काही सांगून जाते। या दुचाकीवरून निघालेल्या अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली। दोघांचाही जागीच मृत्यू झाला आणि या दुचाकीची ही अशी अवस्था झाली। या पोर्शे कारकडे आपण जर पाहिलं तर या पोर्शे कारच्या आतमधल्या ज्या एअर बॅग्स आहेत त्या एअर बॅग्स उघडल्या गेल्यात। मात्र दुर्दैवाने या दुचाकीवरून जे दोघं निघाले होते त्यांचा यामध्ये मृत्यू झालाय। बऱ्याच वेळ त्यांचा मृतदेह जे आहेत दोघांचेही त्या ठिकाणी पडून होते, त्यामुळे जमाव जो होता तो आक्रमक बनला। ही गाडी जी आहे ती अतिशय छिन्न विच्छिन्न झालेली आहे। गाडीचे अक्षरशः तुकडे झालेले आहेत। जो गाडीचा पत्रा आहे बाजूचा तो फाटलेला आहे। यावरून आपल्याला अंदाज येतो की किती वेगाने ही कार वेदांत अग्रवाल हा चालवत होता। या दुचाकीच्या पाठीमागे बसलेली अश्विनी कोस्टा ही तरुणी काही फूट वरती फेकली गेली आणि त्यानंतर ती खाली पडली, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला। यावरून 2 गोष्टी अतिशय गंभीरपणे पोलिसांनी इथून पुढे घ्यायला हव्यात। एक तर अशा महागड्या या कार चालवणाऱ्या श्रीमंतांच्या मुलांचं एकूणच बेदरकारपणे हे कार चालवणं आणि त्यानंतर ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।